लातूर जिल्ह्यातील गटप्रवर्तक महिलांच्या गेल्या अनेक वर्षांपासून अनेक समस्या आहेत। या गटप्रवर्तकांना आशा वर्कर्स करून काम घेण्याची जबाबदारी आहे, तर यांना मिळणारं मानधन हे अत्यंत तुटपुंजे असून यातून घरगाडा चालवणं आणि 10 ते 12 गावांमध्ये जाऊन काम करणं कठीण जात आहे। याशिवाय शासनाने आमच्याही समायोजन करावं अशी मागणीही गटप्रवर्तकांची अनेक दिवसापासूनची आहे। या सर्व मागण्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रभावीपणे मांडाव्यात, यासाठी आज जिल्ह्यातील गटप्रवर्तक महिलांनी जिल्हा परिषद सदस्या आशाताई भिसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन साकडं घातले। तर सभागृहात या महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही आशाताई भिसे यांनी सांगितलंय। नितीन बनसोडे, एकम डिजिटल, लातूर। नमस्कार, मी प्राथमिक आरोग्य केंद्र माथोळा येथून अनुराधा भोसले गटप्रवर्तक म्हणून काम करते। तर येथून मी आलेली आहे। आमच्या समस्या आहेत की आम्ही आत्तापर्यंत म्हणजे 2 मार्च 2010 पासून मी काम करते। 16 वर्ष मी या सेवेमध्ये आहे आणि मानधन तत्वावर कंत्राटी ऑर्डर आहे आमची 16 वर्षाची, परंतु आम्हाला आणखी फक्त TADA वरच काम करावं लागतं, म्हणजे प्रवास भत्त्यावरच काम करावं लागतं, पगार कसलाही नाही। आणि ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेतरी शासनाने आमचा विचार करावा की निदान पोट भरण्यापुरती भाकरी तरी आम्हाला द्यावी। आणि काम करताना भरपूर अडचणी आहेत। तसं सांगायला गेलं तर वाहनाची सोय नाही, 10-12 गावं फिरावे लागतात, कधी चालत जावं लागतं, कधी कसं, किंवा कधी स्वतःच्या वाहनाने, कुठल्या सेवा नाहीत, आणि ऊन आहे, पाऊस आहे, अशा कुठलीही आम्हाला सुरक्षा नाही। याच्यामध्ये आमचा शासनाने विचार करावा आणि कायमस्वरूपी आम्हाला कुठेतरी सेवेत सामावून घ्यावे, एवढी आमची विनंती आहे। NHM कर्मचाऱ्यांना जसं त्यांनी सामावून घेतलं तसं आम्हाला कुठेतरी सामावून घ्यावं, एवढीच आमची सर्वांची अपेक्षा आहे। ही मी शासनाला विनंती करते। आम्हाला मानधन याच्यामध्ये आमचा संसाराचा गाडा तर शक्यच नाही, म्हणजे आमचे 8-9 हजार तर प्रवास भत्त्यातच जातात। उरता आम्हाला एकूण राज्य शासनाचा 11,200 आणि केंद्र शासनाचा 8,775 असं मानधन मिळतं, एकूण 19,875 मानधन मिळतं। तर याच्यामध्ये आमचा प्रवासावरच निम्मा खर्च होतो आणि मग कुटुंबासाठी कुठून भागवणार आम्ही। बऱ्याच समस्या आहेत, मुलांचे शिक्षण आहेत, घर चालवणं, बऱ्याच महिला एकल महिला हे आहेत, याच्यामुळे खूप मोठा प्रश्न उभा राहतो। आणि शेवटी स्वतःचं आरोग्य सांभाळताना सुद्धा आम्हाला एक दिवसाची रजा कुठे मिळत नाही, तर तिथं मानधन कपात होतं आमचं, कसलीच रजा नाही। मग आरोग्याची सुद्धा काळजी घेऊ शकत नाही आम्ही, आमच्या स्वतःच्या सर्वांची काळजी घेतो पण आमच्या स्वतःची घेऊ शकत नाही, का तर मानधन कपात होतं, कुटुंबाचा पूर्ण बोजा आमच्यावर असतो। त्याच्यामुळं मग आम्ही हे स्वतःचं आरोग्य न सांभाळता काम करतो, शासनाची सेवा करतो। हे बोलून मी माझे विनंती करते शासनाला की आमचं एवढं मागणी मान्य आपल्याकडे NHMच्या माध्यमातून आशा वर्कर काम करून घेण्यासाठी गटप्रवर्तक आहेत। या गटप्रवर्तक जवळजवळ एक गटप्रवर्तक किमान 10-15 गावामधनं या काम करतात आणि तेवढ्या म्हणजे किमान 20 ते 25 आशा वर्कर पर्यंत या पोचतात आणि त्या आशा वर्करकडनं या काम करून घेतात। आज पूर्ण आरोग्य सेवेचा जो कणा म्हणता येईल किंवा जी नाडी आहे आरोग्याची, ती नाडी आहे म्हणजे आशा वर्कर आहेत। आणि ह्या म्हणजे त्या गावामध्ये आरोग्याचं काय आहे किंवा नुसतं आरोग्यच नाही तर इतकी शासनाची कामं या महिला करतात आणि हे काम करून घेणारे या गटप्रवर्तक आहेत। आणि यांचा विषय असा आहे की या कंत्राटी म्हणून यांचं नेमणूक झालेली आहे, मधूनच खंड दिला जातो, परत कामावरती रुजू करून घेतलं जातं आणि या महिला त्यांना जे शासनाकडनं मानधन मिळतं त्या मानधनामध्येच त्या तेवढी गावं फिरतात। आज तसं जर बघितलं तर जो मोबिलिटी जी आहे या महिलांची ती खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, म्हणजे एक बाई इतकी गावं फिरते आणि कुठेही विम्याचं संरक्षण नाहीये, कुठे दुर्दैवाने जर काही ॲक्सिडेंटचा विषय जर झाला तर या महिलांना कसलंही सुरक्षा कवच नाहीये। आणि मिळणाऱ्या मानधनामधनच हा सगळा त्यांचा प्रवासाचा खर्च आहे, त्यांचा काय म्हणजे TADA जो आहे विषय तो देखील मिळणाऱ्या मानधनामधनच त्या स्वतः करतात। आणि यांची आज आग्रहाची आज माझ्याकडे त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे तर यांचं विनंती अशी आहे की यांचं समायोजन केलं जावं। म्हणजे आज आम्ही म्हणतोय की शासनाकडे शिपाई असेल किंवा बाकीच्या ह्याच्यासाठी माणसं उपलब्ध नाहीयेत, तर मग हा ऑलरेडी हा जो वर्ग काम करतोय हा जिव्हाळ्याचा विषय आहे।
म्हणजे यांना देखील आरोग्य विभागात काम करत असताना आरोग्य विभाग देखील यांचाच आहे आणि मग याच्यामध्येच समायोजन करून जर या महिलांचं घेतलं तर अजून चांगल्या पद्धतीच्या सेवा ह्या ग्रामीण भागातल्या जनतेला मिळतील आणि ही मागणी करण्यासाठी त्या आज आम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी आज इथे आलेल्या आहेत. नक्कीच म्हणजे शेवटी कसं आहे की महिलांचा विषय याच्यामध्ये खूप साऱ्या एकल महिला आहेत आणि हा विषय जिथे आणि आरोग्याची सेवा दर्जेदार मिळण्यासाठी काम करणारा हा वर्ग आहे आणि यांचं जे काय आहे शेवटी कसं आहे की माणूस काम केव्हा करतो भरल्या पोटावरती सगळं होतं शासनाचं काम असेल किंवा घरचं काम असेल आणि मग पोटभर भाकर यांचा म्हणजे भाकरीचा जो जेव्हा विषय येतो तेव्हा मिळणाऱ्या मानधनामध्ये या फिरण्यामध्ये पैसे किती खर्च करतील आणि यांना उरेल काय. आणि आज लातूर जिल्ह्यामध्ये अशी अनेक गावं आहेत की जिथे एसटी पोचत नाही, जिथे रस्ते नीट नाहीत. म्हणजे आपल्या सगळ्याच ग्रामीण भागातली रस्त्यांची दुरावस्था आपण बघतोय आणि अशा रस्त्यांवरनं ह्या महिला फिरतात, त्यांच्या वाहनाने त्या फिरतात, कधी कधी चालत जातात, कधी स्कूटीवरती जातात. मग हे जे आहे यांचं याच्यासाठी सहानुभूतीचा विचार नक्कीच आपल्याला करावा लागेल. भले हा जिल्ह्यापुरता जरी विषय आपल्याला करायची वेळ आली TADAच्या संदर्भामध्ये मी सांगते, यांच्या मानधन तर NHMचा विषय, पण यांच्यासाठी जर तशी जर वेळ आली तरी देखील ह्याच्यावरती सहानुभूतीने विचार करावा असा आग्रह मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सभागृहामध्ये आम्ही मांडू.